श्रीरामायण बालकांड प्रथमः सर्ग। एक वाल्मिकींचा प्रश्न। कथेची सुरुवात महर्षी वाल्मिकींच्या प्रश्नाने होते। ते तपस्वी नारद मुनींना विचारतात, या जगात असा कोण पुरुष आहे जो एकाच वेळी गुणवान, वीर्यवान, पराक्रमी, धर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यवादी आणि दृढव्रत आहे। तसेच जो सर्व प्राण्यांचे हित करणारा, विद्वान, समर्थ आणि दिसायला अत्यंत प्रिय, सौम्य आहे। ज्याने आपल्या क्रोधावर विजय मिळवला आहे आणि युद्धात ज्याच्या रागाला पाहून देवही थरथर कापतात। 2 नारद मुनींचे उत्तर। वाल्मिकींचे प्रश्न ऐकून नारद मुनी प्रसन्न झाले आणि म्हणाले, मुनिवर, तुम्ही विचारलेले इतके सारे दुर्मिळ गुण एकाच व्यक्तीमध्ये असणे कठीण आहे, पण असे एक महापुरुष आहेत ज्यांचे नाव आहे राम। इक्ष्वाकुवंश प्रभवो रामो नाम जनैः श्रुत। नियतात्मा महावीर्यो द्युतिमान धृतिमान वशी। अर्थ, इक्ष्वाकू वंशामध्ये जन्माला आलेले आणि लोकांमध्ये राम या नावाने प्रसिद्ध असलेले ते महापुरुष आहेत। ते जितेंद्रिय, महापराक्रमी, कांतिमान आणि धैर्यवान आहेत। 3 श्रीरामांचे वर्णन। नारद मुनी रामांच्या शारीरिक आणि चारित्र्य संपन्नतेचे वर्णन करतात। बुद्धी आणि नीती, ते अत्यंत बुद्धिमान, नीतिमान, वक्तृत्वकुशल आणि शत्रूंचा नाश करणारे आहेत। शारीरिक लक्षणे, त्यांचे खांदे मोठे, सिंहसदृश, हात गुडघ्यापर्यंत लांब, आजानुबाहू, मस्तक भव्य आणि चाल गजासारखी डौलदार आहे। स्वभाव, ते समुद्राप्रमाणे गंभीर आणि हिमालयाप्रमाणे धैर्यवान आहेत। ते विष्णूसारखे पराक्रमी आणि चंद्रासारखे शीतल, सौम्य आहेत। 4 कथेचा सारांश, संक्षेप। रामायण। त्यानंतर नारद मुनींनी रामांच्या जीवनातील प्रमुख घटना थोडक्यात सांगितल्या। वनवास। पिता दशरथांच्या वचनासाठी रामांनी राज्याचा त्याग केला आणि सीतेसह व लक्ष्मणसह वनात गेले। शूर्पणखा आणि रावण। वनात शूर्पणखेचे विद्रूपीकरण आणि त्यानंतर रावणाने कपटाने सीतेचे केलेले हरण। हनुमान आणि सुग्रीव भेट। सीतेच्या शोधात रामांची भेट सुग्रीव आणि हनुमानाशी झाली। तिथे त्यांनी वालीचा वध केला। लंका दहन आणि विजय। समुद्रावर सेतू बांधून रामाने लंकेवर स्वारी केली, रावणाचा वध केला आणि बिभीषणाला लंकेचे राज्य दिले। रामराज्य। सीता शुद्धीनंतर राम अयोध्येला परतले आणि तिथे रामराज्य सुरू झाले। 5 रामराज्याचे फलश्रुती। नारद मुनी म्हणतात की रामराज्यात लोक रोगमुक्त, भयमुक्त आणि आनंदी होते। कोणालाही अकाली मृत्यू येत नसे। ही रामकथा जो वाचतो किंवा ऐकतो, त्याला आरोग्य, धन, धान्य आणि शेवटी उत्तम गती प्राप्त होते। महत्वाची गोष्ट, वाल्मिकी रामायणाच्या पहिल्या अध्यायाचे हे महत्त्व आहे की यात संपूर्ण 24,000 श्लोकांचे सार केवळ या एका अध्यायात सामावलेले आहे।